नमस्कार. गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, सर्वप्रथम मी तमाम गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. यानिमित्त आपण शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच इतरही विविध क्षेत्रातील गुरुजनांच्या मुलाखती घेणार आहोत. आता माझ्यासोबत आहेत गोकुळ शिरगाव येथील अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे के.डी. पाटील सर. नमस्कार सर. सर, आता आपली अंबुबाई इंग्लिश मीडियम स्कूल ही संस्था लोकप्रिय आहे, तरी देखील या मुलाखतीच्या निमित्तानं या शिक्षण संस्थेच्या थोडक्यात परिचय करून द्या. सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही संस्था गोकुळ शिरगावमध्ये आहे. ही ज्ञानगंगा कलाक्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था संचलित ही इंग्लिश मीडियम स्कूल आहे. ही प्ले क्लासपासून 12वी सायन्सपर्यंत या ठिकाणी स्कूल आहे. या स्कूल टोटली मिलिटरी पॅटर्न स्कूल आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या इंग्रजी माध्यमाची सोय व्हावी आणि मुलांच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये ताकद यावी या दृष्टीने ही स्कूल आम्ही 2001ला सुरू केलेली आहे. सर, आता ही शिक्षण संस्था तशी ग्रामीण भागात आहे, गोकुळ शिरगाव तसा ग्रामीण भाग, तरी देखील ही शिक्षण संस्था तुम्ही सुरू करण्याचं धाडस केलं. ही शिक्षण संस्था सुरू करत असताना आपल्या कुटुंबाची साथ तुम्हाला कशी मिळाली? अतिशय चांगली मिळाली. ज्यावेळेला मी 2001ला स्कूल सुरू केली त्यावेळेला आई वडील, माझे मिसेस, भाऊ आणि भाऊजी हे आम्ही जॉईंट फॅमिली आमची आहे, आजही आहे. तर सगळ्यांनीच मी करतोय म्हटल्यानंतर सगळ्यांनी सपोर्ट केला. जे काय लागेल ते आम्ही तुझ्या पाठीशी आहे, सगळे माझ्याबरोबर राहिले आणि मी आज इथंपर्यंत त्यांच्यामुळंच पुढे आलेलो आहे. आपल्या शिक्षण संस्थेत कोणत्या कोणत्या वर्गाचे अभ्यासक्रम घेतले जातात? आमच्याकडं प्ले, ज्युनियर सिनियर हा नर्सरी भाग आहे, प्री प्रायमरी आहे, 1st to 7th हा प्रायमरी आहे, 8th to 12th हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. ज्युनियर कॉलेज आमच्याकडं सायन्स विंग्ज आहे. त्याचबरोबर आम्ही 1लीपासून 12वीपर्यंत सर्वच मुलांना मिलिटरीचं प्रशिक्षण देतो. त्याचं आता अनेक शिक्षण संस्था आहेत, तरी देखील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेत का प्रवेश घ्यावा? त्यामुळं आपल्या शिक्षण संस्थेचं वेगळेपण काय सांगाल? आम्ही जे इंग्रजी माध्यमाची जरी आमची स्कूल असली तरी या ठिकाणी आम्ही पूर्णपणे फक्त इंग्लिश ही लँग्वेज म्हणून त्याच्यावर फोकस केलेला आहे. कारण इंग्लिश इज द विंडो ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगाकडे पाहण्याचा जर दृष्टिकोन ज्याच्यात बघायचा असेल तर त्याला इंग्लिश पाहिजे. आणि या भारतभूमीची संस्कृती जतन करायची असेल तर या ठिकाणी सांस्कृतिक आणि जे संस्कार आहेत त्याचबरोबर या मुलाच्या मनगटामध्ये ताकद यायला पाहिजे. त्याला स्पोर्ट्स पाहिजे, अकॅडमिकही पाहिजे आणि बाह्य स्पर्धा परीक्षेला तो सामोरं गेला पाहिजे. अशा पद्धतीने या सगळेच या ठिकाणी एकंदरीत तयारी करून घेतली जाते. आणि प्रत्येक मुलामध्ये देशाबद्दलचं प्रेम जागृती करण्याचं काम करण्याचं. जर आमच्या स्कूलमध्ये तुम्ही आलात, स्कूलमध्ये बघितला तर समोर मुलं उभे केलं, त्याला आर्मीमध्ये जाणार मला तर सगळे तुम्हाला हातवरती घेतले, मी आर्मीमध्ये जाणार, मी देशसेवा करणार, हा त्यांच्यामध्ये आम्ही हे बिंबवण्याचं काम केलेलं आहे. आता बोलताना तुम्ही स्पर्धा परीक्षेचा आता उल्लेख केला, तर आपल्या शिक्षण संस्थेत कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते? हे कसं आहे की लहानपणापासून म्हणजे जे आता बारकी ज्या लहान मुलं आहेत त्याला MTS, NTS, इंडियन टॅलेंट एक्झाम, त्यानंतर 5thसाठी स्कॉलरशिपची एक्झाम, नवोदय विद्यालय जे आहे कागल या ठिकाणी नवोदय विद्यालय आहे त्याची स्पर्धा परीक्षा एंट्रन्स एक्झाम, 17 सैनिक स्कूलची एंट्रन्स एक्झाम, 8वीसाठी स्कॉलरशिप, त्याचबरोबर मुख्याध्यापक संघाच्या ज्या घेतल्या जाणाऱ्या ज्या गणित प्रावीण्य, विज्ञान प्रावीण्य, ह्या सगळ्या परीक्षांची तयारी या सगळ्यामध्ये करून घेतली जाते. आता हे शैक्षणिक तुम्ही तयारी करून घेतच आहात, मात्र नाविन्यपूर्ण असे काही उपक्रम राबवता का तुम्ही? हो, आहे ना सर. आम्ही मुला आज ज्या फक्त अकॅडमिक शिक्षण किंवा जे चालू जे परंपरा चालत आलेलं आहे याच्या पलीकडे आपण जायला शिकलं पाहिजे. त्यासाठी आता रोबोटिक लॅब आपण स्कूलमध्ये केलेली आहे की मुलं आता स्वतः रोबोटिक्स बनवायला लागलेले आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ लॅब म्हणजे 5th, 6th, 7thसाठी रोबोटिक लॅब केलेली आहे की जी मुलं ही त्या ठिकाणी प्रॅक्टिकली काम करत असतात. आणि 8th, 9thसाठी व्हिडिओ लॅब पण तयार केली, ज्या पद्धतीने आता तुमचा स्टुडिओ आहे त्यामध्ये आमचा स्टुडिओ आहे स्वतःचा स्कूलमध्ये, की ज्यामुळं मुलगा एखादा लेसन झाला तर त्या व्हिडिओ क्लिप तयार करतात मुलं आणि ती प्रक्षेपित करत असतात. हे ट्रेनिंग तर आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. सर, आता तुमच्या शाळेचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात देखील चमकत आहेत, याबद्दल काय सांगाल? आमच्या स्कूलमध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे स्केटिंग, आमचं स्वतः स्केटिंग ग्राउंड आहे, बास्केटबॉल स्वतःचं ग्राउंड आहे, कबड्डी, खो खो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची मुलं हे आहेत. स्टेटला गोल्ड मेडल झाली आमची फुटबॉलची टीम मुलं आहेत. त्यामध्ये कस्तुरी केसरकर, श्रेयस पाटील ही गोल्ड मेडल घेऊन आलेले आहे स्टेट लेवलला. नॅशनल लेवलला मुलं गेलेले आहेत. आता इंटरनॅशनल लेवलला कराटेमध्ये जाऊन आलेले आहेत.
म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची मुलं हे एकत्र याचे जे क्रीडा शिक्षक आहेत संगपाळ मॅडम, जी पाटील सर, श्रेयस पाटील सर, हे खूप चांगल्या पद्धतीने त्यांना हाताळत आहेत. वा. आजच्या शिक्षक दिनानिमित्त आपल्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांबद्दल काय सांगाल? माझ्या शिक्षण संस्थेतले जे शिक्षक आहेत, मी 2001ला जे स्कूल सुरू केली त्यावेळेपासून आजपर्यंत एकही शिक्षक आमचा सोडून गेलेला नाही. पहिलं म्हणजे प्रत्येक शिक्षक माझं कुटुंब म्हणून माझ्याजवळ आलेला आहे. आणि तो आपली स्कूल म्हणजे मी नोकरीला आलो या उद्देशानं न करता ही माझी स्कूल आहे, माझी सगळी मुलं माझी आहेत, या उद्देशानं तो मी म्हणाल तेवढा वेळ तो राबत असतो. आणि त्या मुलाचं पालकांचं समाधान होईपर्यंत तो जेवढं काय त्याच्याकडे क्षमता आहे त्या क्षमतेने तो काम करत आहे. त्याबद्दल मी पूर्ण समाधान आहे त्याच्याबद्दल. वा. आत्तापर्यंतच्या तुमच्या शिक्षण संस्थेच्या वाटचालीत एखादा स्मरणात राहण्यासारखा एखादा शिक्षण किंवा घटना सांगू शकाल? हो आहे ना सर, हे कितीतरी क्षण आहेत. त्यातला एक सांगतो की आमचा विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा कॅप्टन झाला इंडियन आर्मीमध्ये, सूरज शिवाजी पाटील हा कनेरचा विद्यार्थी कॅप्टन झाला. त्याची जी मिरवणूक जी भव्य धव्य बघितली आणि त्या मिरवणुकीमध्ये प्रकर्षानं त्याचे कुटुंबीय माझं नाव घेत होतं. त्यावेळेला एकदम भरून आलं की मी आजपर्यंत केल्या कामाचं माझं चीज झालं की आज इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन माझं हे झाला आणि संपूर्ण गाव ते माझं नाव सारखं घेतलं. तुमचा विद्यार्थी एवढ्यावर गेला, तो आनंदी क्षण आजपर्यंत मी स्मरणात ठेवलेला आहे. आता आपल्या शिक्षण संस्थेत हे शैक्षणिक वाटचाल तुमची सुरू आहेच, मात्र सामाजिक उपक्रम काय राबवले जातात का? हो सर, की या ठिकाणी ज्या वेगवेगळे काही आता हे आम्ही काम करतो की काही अशी अशी त्यांना सुशिक्षित करण्यासाठी आमचे शिक्षक मदत करत असतात. त्या सामाजिक उपक्रमामध्ये जास्तीत जास्त आम्ही पर्यावरणावरती भर दिलेला आहे की प्रत्येक वर्षी आम्ही वृक्ष लागवड करतो. की यावर्षी सुद्धा आम्ही 700 आंब्याची झाड लावलेली आहेत. वा. आणि ती सगळी आमची NCC मुलं वगैरे सगळे करतात. नुसते लावलेले नाही सर, तर लावून ते जगवले, वाढवले. आज ह्याच्या पूर्वी लावत आलेली झाडं आहेत त्यात फळधारणा करत आहेत. काही आमचे शिक्षणाधिकारी वगैरे येतात, बघतात पूर्ण. आणि आमच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये फळं एवढी खायला पक्ष्या नाही, त्यामुळे पक्षी सगळ्या प्रकारे मला पाहायला मिळतील. सर, आता आपला शाळेचा जो परिसर आहे तो ग्रामीण भाग आहे. तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी असे आहेत की आर्थिक परिस्थितीमुळं इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय तुम्ही वेगळा उपक्रम राबवला आहे? हो, आता याच्यामध्ये कसं आहे की ज्यांची परिस्थिती एकदम तशी आमची फी एकदम नॉर्मलच आहे की सर्वसामान्य गरीब शेतकरी सुद्धा म्हणजे किंवा शेतमजुरी करणारा सुद्धा तो फी भरू शकेल एवढीच ठेवलेली आहे की जे आणि महिन्याला घेण्याची सोय ठेवली आहे. मी 1000 भरते 2000 घेतो, ॲक्सेप्ट आहे. हा एक मार्ग झाला. दुसरा, गव्हर्नमेंटनं आता गेल्या 2012 पासून RTE सुरू केलेला आहे, त्याच्यातून त्या मुलांचा प्रवेश होतो. आणि तिसरा, याच्यातून परिस्थिती ही चांगली आहे पण अचानकपणे एखाद्याचे वडील एक्सपायर होतात, आर्थिक स्थिती दाखवते, तर अशा कुटुंबासाठी आम्ही स्वतः एक पालक या नात्यानं की बाबा त्याला ठीक आहे, तुला केवढं शक्य असेल तर दे, नाही तर चालू दे, तुझं शिक्षण आमच्यापर्यंत पूर्ण कर. वा. अशा पद्धतीचं चालू आहे. आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन उपक्रम काय भविष्यात राबवणार? हो आहे ना. आता सध्या यावर्षीच आम्ही CBSE सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आत्ता आमच्या काही डोक्यात कल्पना आहे की आमच्या शाळेतील आता जास्त आता आर्मीमध्ये माझे 467 मुलं जॉईंट आहेत, पैकी 3 कॅप्टन आहे. तर आत्ता डोक्याचा विषय असा आहे की माझे स्टुडंट हे सायंटिस्ट व्हायला पाहिजे. कारण पुण्यामधल्या मोठ्या कंपनीमध्ये विद्यार्थी आता प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. तर सायन्सच्या दृष्टीनं आता येत्याच एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल सायंटिस्ट असे एक हे सुरू करीत आहोत की ज्यामध्ये मुलाला 4th स्टँडर्डपासूनच्या मुलाला प्रत्यक्ष लॅबमध्ये सोडलं जाईल आणि त्याला प्रॅक्टिकली शिकवलं जाईल आणि त्यानं त्याचं निरीक्षण करून अनुमान हे करायचं, प्रॅक्टिकली करायचं आहे. आणि ते पूर्णपणे तो 12वी आहे तोपर्यंत, ज्यावेळी तो 12वी बाहेर गेल्यानंतर नक्कीच तो नासामध्ये याच्यामध्ये जाऊ शकेल. वा. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी वर्गाला काय संदेश द्याल? शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन विद्यार्थ्यांना की पहिल्यांदा तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर आईवडिलांना नमस्कार करा, आल्यानंतर आपल्या गुरूंना नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्ही जो दिलेला अभ्यासक्रम असेल दिवसाचा तो करत चला. मोबाईलपासून थोडंसं दूर राहा, कारण आवश्यक आहे तेवढंच बघू नका असं नाही आहे, पण खूप कमी याच्यामध्ये गरज असेल तर बघा, नाही तर अन्यथा बघू नका. आणि तुम्ही खेळण्यावर जास्त लक्ष द्या, कारण खेळ हा असा आहे की माणसाच्या मनामध्ये कितीही हे आलं तर पचवायची ताकद फक्त खेळामुळे येते. नैराश्य पचवण्याची ताकद फक्त खेळामुळे येते. आणि जो माणूस खेळतो आयुष्यामध्ये तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. म्हणजे अपयश येईल 10 वेळा पण ती पचवण्याची ताकद येईल, तो 12 वेळेला उभा राहील. आणि म्हणून मुलांना आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल खेळायला शिकलं पाहिजे, खेळण्यातूनच तो तयार होणार आहे.
सर, शिक्षक दिनानिमित्त तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी दिल खुलासाच्या गप्पा मारल्या, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आता माझ्यासोबत आहेत कंदलगाव येथील व्ही. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे लाड सर. त्यांच्याशी आता आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते सर, कंदलगावमध्ये असणारी तुमची व्ही. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ही संस्था आता सुपरिचित आहे, तरी देखील या संस्थेची माहिती तुम्ही द्या. श्री वसंत जिवबा पाटील फाउंडेशन कंदलगाव संचलित व्ही. पाटील पब्लिक स्कूल या नावानं इंग्लिश माध्यमाची 1ली ते 10वीपर्यंतची शाळा कंदलगाव या ठिकाणी सुरू आहे. वसंत जिवबा पाटील हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतात. वसंत जिवबा पाटील यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं, खरं तर त्यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला, पण शेती करत करत त्यांनी त्याच्या जोडीला प्लंबिंग कामसुद्धा करायचं धाडस केलं आणि या कामामध्ये फार मोठा लौकिक मिळवला. त्याच्यातून जे काही 4 पैसे मिळाले, त्या पैशातून त्याने असं ठरवलं की मला माझ्या परिस्थितीमुळं उच्च शिक्षण घेता आलं नाही, ही त्यांना सतत खंत होती. आणि म्हणून त्याने असं मनामध्ये निश्चय केला की मला शिकता आलं नाही, पण ज्या भूमीमध्ये मी वाढलो मोठा झालो त्या परिसरातील मुलांना शिकता यावं, या जाणिवेतून त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो, सुरुवातीला 70-80 विद्यार्थी असणारी संख्या आज 350पर्यंतचे विद्यार्थी हे अध्ययन अध्यापनाचं त्या ठिकाणी कार्य मोठ्या उत्साहानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सर सुरू आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर, कंदलगाव तसं ग्रामीण भाग पडतोय. हो, मात्र ग्रामीण भागात एखादी इंग्लिश मिडियम शाळा सुरू करण्याचं धाडस तुम्ही कसं केलं? बापूंना असं वाटलं की आजूबाजूला ज्या शाळा आहेत ह्या विशेषतः मराठी माध्यमाच्या आणि अनुदानित शाळा आहेत. जर याच शाळा सुरू केल्या तर आपल्या शाळेमध्ये कोणी प्रवेश घेणार नाही, आणि म्हणून जर काही वेगळेपण आपण जर या ठिकाणी केलं तर विद्यार्थी प्रवेश घेतील. आणि या जाणिवेतून त्यांच्या असं लक्षात आलं की आजूबाजूला जवळपास त्या काळामध्ये इंग्रजी माध्यमाची कमी फीमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याचं ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळी मोठ्या धाडसानं त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा मनोदय केला आणि त्याप्रमाणे ही शाळा स्थापन केली. आता आपल्या शिक्षण संस्थेमध्ये कोणकोणत्या वर्गाचे शिक्षण दिलं जातं? या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये ज्युनियर KG पासून ते 10वीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी मुलामुलींची शाळा आहे. ज्युनियर KG पासून ते 10वीपर्यंतचा जो संपूर्ण सिलेबस आहे हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळ यांनी निर्धारित केलेला हा स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम आम्ही त्याचं अध्यापन वर्गामध्ये करतो. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आपले विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात देखील चमकदार कामगिरी करत आहेत, याबद्दल काय सांगाल? हो, शाळेच्या गुणवत्तेबरोबरच आम्ही खेळ, क्रीडा, कला आणि संस्कार या गोष्टींना विशेष प्राधान्य देतो. गुणवत्तेच्या बाबतीत म्हटलात तर आमची शाळा ही 100% गुण संपादन करणारी, सलग 3 वर्षे गुणवत्ता टिकवून असणारी शाळा आहे. आणि म्हणून विद्यार्थी वाढण्याचं हे एक प्रधान कारण आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून कोरोनासारखा महारोग येऊनसुद्धा आमच्या शाळेमध्ये आम्ही 100% निकालाची परंपरा ही निरंतरपणे राखलेली आहे. आणि आज खेळाबरोबरच आम्ही इतर कला कौशल्यसुद्धा मुलांच्यामध्ये आत्मसात करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करतो. उदाहरणार्थ या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून ज्या कला या भूमीमध्ये रुजल्या होत्या त्या कला आता काही कालांतरानं आपल्याला लोप पावताना दिसतात. तर या कलांना पुनरुज्जीवन देण्याचं काम, या कला जिवंत ठेवण्याचं काम आमची शाळा विशेष प्रयत्न करून करते. उदाहरणार्थ लाठीकाठी, जुदो, कराटे, लेझिम, दांडपट्टा, त्याचबरोबर इतर त्याच्या अनुषंगानं असणारे स्वसंरक्षणाचे खेळ याचं प्रशिक्षण आम्ही खास देतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आमच्याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि या ठिकाणी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव दिल्यामुळं साहजिकच मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि त्याच्या गुणवत्तेमध्ये भर पडत असल्यामुळं आमच्याकडं प्रवेश घेण्याचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा फ्लो हा वाढलेला आम्हाला दिसून येतो. निश्चितच वेगळेपण जपणारी तुमची संस्था आहे. या संस्थेच्या यशस्वी वाटचालीमध्ये तिथल्या शिक्षकांचा देखील मोलाचा वाटा असणार आहे. हो सर. तर शिक्षक निवडताना असे काही वेगळे निकष तुम्ही लावले होते का, किंवा शिक्षकांना काही वेगळ्या सूचना तुम्ही देता का? हो, साहजिकच
या शिक्षण प्रक्रियेमधला महत्त्वाचा कणा म्हणजे शिक्षक. कारण शिक्षकाने अध्ययन अध्यापनाचं कार्य जर प्रामाणिकपणे निष्ठेने आणि योग्य गतीनं योग्य रीतीनं जर केलं तर खऱ्या अर्थानं त्याचा प्रभाव हा मुलांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून शिक्षकांची नेमणूक करताना आम्ही कटाक्षानं पहिल्यांदा शिक्षक हे प्रशिक्षक आहेत का हे आम्ही पाहतो. विशेषतः 1ली ते 7वीसाठी आज शासनाच्या नियमाप्रमाणे D.Ed शिक्षक कमीत कमी असणं आवश्यक आहे. आणि 8वी 9वी 10वी 11वी 12वी या वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक हा म्हणजे माध्यमिकला किंवा उच्च माध्यमिकला काम करणारे शिक्षक हा प्रामुख्यानं हा B.Ed असणं आवश्यक आहे. आणि मला सांगायला आनंदाने अभिमान वाटतो की माझ्या शाळेमध्ये काम करणारे हे सगळे शिक्षक D.Ed तर आहेतच, पण त्याचबरोबर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्या विषयामधले तज्ज्ञ शिक्षक आम्ही नेमणूक करतो. केवळ त्या विषयामध्ये तज्ज्ञ आम्ही बघत नाहीत, तर तो शिक्षक हा बहुअंगी बहुआयामी कसा असेल याचाही आम्ही विचार करून अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या चांगल्या शिक्षकाची आम्ही नेमणूक ही करतो. त्याचा फायदा आम्हाला त्या शिक्षकाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून घेण्यासाठी आम्हाला निश्चित होतो. वा, आत्तापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीत एखादा असा आठवणीत राहणारा प्रसंग किंवा घटना सांगता येईल? हो, तसे शालेय जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट घटना ह्या सातत्यानं घडत असतात. पहिली घटना म्हणजे आम्ही शाळा संस्थेनं सुरू केली आणि सुरुवातीला संस्थेला सुद्धा असं वाटलं की आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी येतील का हे प्रश्नचिन्ह होतं. 30 विद्यार्थ्यापासून सुरू झालेली विद्यार्थी संख्या आज 350 पर्यंत विद्यार्थी शिकतात. आणि इथं आमचं पहिलं यश की आम्ही विद्यार्थी संख्या वाढवू शकलो आणि विद्यार्थी संख्येबरोबरच आम्ही गुणवत्ता टिकवण्याचं काम केलं. मी मगाशी आपणास सांगितलं की आमच्या शाळेचा सलग 3 वर्ष हा 100% निकाल आहे. आणि म्हणून आम्ही निकालाबरोबरच गुणवत्ता आणि त्याचबरोबर मुलांच्यावर योग्य संस्कार व्हावेत, त्याचबरोबर त्या मुलांना कला आणि क्रीडा याच्यामधलं ज्ञान व्हावं म्हणून त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या शाळेचे अनेक विद्यार्थी हे शालाबाह्य स्पर्धेमध्ये सुद्धा चमकलेले आहेत. पहिल्याच प्रयत्नात आमच्या शाळेनं सर्व प्रकारच्या सांघिक खेळामध्ये सहभाग घेतला. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बेसबॉल, फुटबॉल. याच वर्षी आमचा संघ तृतीय क्रमांकानं शहरी स्तरावर त्याची निवड झालेली आहे. पहिलीच वेळ असून सुद्धा आम्ही इथंपर्यंत झेप घेतली हे आमचं यश आहे. आणि आणखी अशा अनेक घटना आहेत सांगता येतील की ज्याच्यामध्ये शाळेचा मान आणि सन्मान उंचवण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आमच्या शाळेचे 2 विद्यार्थी ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला हे स्केटिंगमध्ये गेलेले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं तर आमचे हा पायाभरणीचा कालखंड हा व्यक्ती आणि संस्थेच्या दृष्टिकोनातून थोडासा संकटमय किंवा संघर्षाचा असतो. तसंच आम्हालासुद्धा हा संस्थेला हा सुरुवातीचा कालखंड संघर्षमय जरी असला तरी त्याच्यावर मात करून अनेक प्रकारच्या समस्यांना आणि संघर्षांना सामोरे जात आमच्या संस्थेनं हा निकाल आणि मुलांची गुणवत्ता टिकवण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक एकजुटीनं एकमतानं आणि संघटितपणे काम करतो आहोत. आणि निश्चितच या संस्थेचा भविष्यकाळामध्ये चांगला वटवृक्ष होईल याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि बापूंनी जे स्वप्न बाळगलं की या परिसरातील समाजातील सामान्यातला सामान्य विद्यार्थी हा शिकला पाहिजे आणि हे स्वप्न हे निश्चितच साकार होईल अशी आम्हाला आशा वाटते. सर, आजच्या शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी वर्गाला तुम्ही काय संदेश द्याल? आजचा विद्यार्थी असं म्हटलं जातं की विद्यार्थी हा फक्त म्हणजे गुणवत्तेसाठी धावणारा किंवा मार्काच्या मागं धावलाना विद्यार्थी म्हणजे मार्क ओरिएंटेड पिढी निर्माण झाली किंवा होत आहे असं म्हटलं जातं. पण आमच्या शाळेचं हे वेगळेपण मला म्हणता येईल की आम्ही गुणवत्तेबरोबरच या मुलांना संस्कार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तर मी मुलांना किंवा येणाऱ्या भावी तरुण पिढीला मी असं आव्हान करेन की मुलांनी ज्ञान तर घ्यावंच, कारण ह्या गतिमान स्पर्धेच्या युगामध्ये जर विद्यार्थ्यांना टिकायचं असेल तर तो ज्ञानसंपन्न पाहिजे, गुणवत्ता संपन्न पाहिजे, तरच तुम्ही ह्या गतिमान स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकाल. पण गुणवत्तेबरोबर आज संस्काराची झालर असणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो अनेक घटना पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये, मीडियामध्ये आपण पाहतो ऐकतो की क्लास 1 क्लास 2 अधिकारीसुद्धा भ्रष्टाचाराच्या जाळ्यात सापडतो. याचं कारण काय तर शिक्षणाबरोबर त्याला शीलतेचं, चारित्र्य संपन्नतेचं जे झालर असणं आवश्यक आहे किंवा त्याचं महत्त्व त्यांना समजणं आवश्यक आहे. हे शालेय जीवनामध्ये कुठंतरी ते कमी पडलं आहे. आणि म्हणूनच याचं अपयशाचं खापर हे केवळ त्या विद्यार्थ्यावर न समजता किंवा विद्यार्थी त्याला जबाबदार असं न मानता मी तर म्हणेन की यासाठी सर्व शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे, शाळा जबाबदार आहेत.
आणि म्हणून मी या नव्या पिढीला, तरुण पिढीला मी या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सांगेन की मुलांनो, तुम्ही शिका, मोठे व्हा, ज्ञानवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, पण हे करत असताना तुम्ही ज्या भूमीमध्ये जन्मला त्या भूमीबद्दलची कृतज्ञता ठेवा. ज्या आईवडिलांनी तुम्हाला मोठं केलं त्या आईवडिलांबद्दल कृतज्ञ राहा. ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं, मोठं केलं, ज्ञान दिलं त्या शिक्षकाबद्दल सदैव कृतज्ञ राहा. आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की चारित्र्य संपन्न राहा. जर ज्ञानाला चारित्र्य संपन्नतेची झालर मिळाली तर नक्कीच तुमचं जीवन यशस्वी आणि तुम्ही जीवनामध्ये अनेक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल, गुणवंत व्हाल. तर मला हा संदेश नव्या पिढीला द्यावासा वाटतो. सर, शिक्षक दिनानिमित्त आयोजित या मुलाखतीत तुम्ही आलात, आम्हाला आमच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या, याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, आभार आहे. नमस्कार. गुरुवंदन या विशेष कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आता माझ्यासोबत आहेत हिंद केसरी दीनानाथ सिंह यांचे सुपुत्र आणि कोल्हापुरातील चेंज मी या फिटनेस सेंटरचे संस्थापक अभय सिंह. अभयजी नमस्कार. नमस्कार. अभयजी, आपले वडील हिंद केसरी दीनानाथ सिंह बरोबर. हे एक कुस्तीपट्टू होते. मग तुम्ही कुस्ती क्षेत्र निवडण्यापेक्षा फिटनेस सेंटर सुरू करावं असं का वाटलं? नाही, असं वाटण्याचं कारण म्हणजे की सध्या आधुनिक काळात जे चालतं त्या क्षेत्रात आपण करिअर करावं या उद्देशाने मी फिटनेस क्षेत्रात उतरलो. कारण या फिटनेस क्षेत्राची गरज खेळाडूंना पण आहे आणि सर्वसाधारण लोकांना पण आहे. खेळाडू काय गरज आहे की त्यांना मसल ताकद आणण्यासाठी वेट ट्रेनिंग गरज आहे आणि त्या उद्देशानं मी या क्षेत्रात करिअर म्हणून या क्षेत्रात उतरलो. आपल्या फिटनेस सेंटरबद्दल थोडक्यात माहिती सांगा. माझी जिम रंकाळ्याजवळ देवकन पार्न पेट्रोलजवळ आहे आणि जवळपास 10 वर्ष झाले या जिममध्ये चालू करून. आणि या जिममध्ये म्हणजे लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांमध्ये सर्व प्रकारचे लोक आपल्या जिममध्ये येतात. आणि जिममध्ये नाही म्हटलं की आपल्या 150 ते 200 मेंबर सध्या कार्यरत आहेत. वा. आपल्या फिटनेस सेंटरमध्ये कशा कशाचं प्रशिक्षण दिलं जातं? आपल्या फिटनेस सेंटर जास्त करून आपण स्पोर्ट्समन पण तयार करतो आणि जे सिनियर लोक आहेत त्यांचे वर्कआउट वेगळे असतात. लहान मुलांसाठी हाईट ग्रोथसाठी वर्कआउट वेगळे असतात. थोडं आपण वेट लॉससाठी वेगळे आपण ते फंक्शनल ट्रेनिंग चालू केले. त्यामध्ये वेट लॉससाठी तो प्रोग्राम चालू करतो. म्हणजे वेट लॉस असेल, वेट गेन असेल, अशा प्रकारे वर्कआउट आपल्या जिममध्ये असतात. पण वेट लिफ्टिंग किंवा पॉवर लिफ्टिंग या स्पर्धामध्ये देखील आपल्या फिटनेस सेंटरचे खेळाडू खेळलेले आहेत. तर त्यांच्या यशाबद्दल काय सांगाल? ते आता मी 2 वर्षाला हे प्रशिक्षण चालू केले आणि या क्षेत्रामध्ये बरेच मुलं आहेत आणि त्यातल्या मागच्या महिन्यात मुंबई स्पर्धा झाल्या होत्या, त्याच्यावर मेडल आणले होते म्हणजे नॅशनल लेवलला. परवाच आपला ऋतुराज पाटील म्हणून एक मेंबर आहे, त्या मुलानं कोलकात्यामध्ये सिनियर नॅशनलमध्ये पहिल्यांदा 6 मेडल आणले. त्यामध्ये गोल्ड मेडल आहे, बाकीचे रौप्य पदक पण आहेत. त्याचे वडील आहेत जुना राजवाड पोलीस आहेत, प्रकाश पाटील म्हणून. त्यांनी आपल्या मुलाच्या पाठीशी ठेवून एवढं चांगलं त्यांनी घडवलं की असे मुलांनी मेडल आले. आम्हालाही समाधान वाटतं की त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत की त्या क्षेत्रात त्यांनी यश पण मिळवलं. आता तुम्ही फिटनेस सेंटरच्या माध्यमातून खेळाडू पण तयार करत आहातच. फिटनेस सेंटर व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कोणते छंद जोपासता का? माझा म्हणजे मेन गेम कबड्डी आहे. कबड्डी क्षेत्रात मी खूप वर्ष म्हणजे स्पोर्ट्स म्हणून राहिलो आणि नॅशनलपर्यंत मी खेळलो. वा. आणि आमचा एक क्लब आहे सह्याद्री क्रीडा मंडळ म्हणून आणि त्या क्लबमध्ये मी जवळ 10 वर्ष खेळलो. तर नॅशनल लेवलपर्यंत तुम्ही कबड्डी खेळायला आहात, तर या प्रवासात तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं? मला मार्ग देणारे म्हणजे संभाजी पाटील सर आहेत. म्हणजे ते शाहू कॉलेजला प्राध्यापक होते आणि मी शाहू कॉलेजला खेळाडू होतो. तिथं मी शिक्षण पूर्ण माझे ग्रॅज्युएशन तिथंच केलं आणि तिथंच मी कबड्डी क्षेत्रात उतरलो. आणि संभाजी पाटील सरांनी आम्हाला त्या क्षेत्रात आणलं. मग त्याबरोबर आम्हाला नभेश बेंडेके सर पण होते, रवींद्र हलके सर होते. या सर्वांनी म्हणजे आम्हाला घडवलं. आत्ताच्या धक्काधक्कीच्या जीवनात काही नागरिक आपल्या आरोग्याकडं म्हणा किंवा आपल्या फिटनेसकडं म्हणा लक्ष देत नाहीत, तर त्यांना काय सांगाल? त्यांना मी एवढं सांगेन की शरीर हीच संपत्ती. शरीर आहे तर तुम्ही सगळं काय करू शकता. आणि या धकाधुक्याऐवजी तुम्ही किमान शरीराला 1 तास तरी व्यायामासाठी देऊ शकता. बरे तुम्ही जिम करा अथवा कुठेही तुम्ही वॉकिंग करू शकता, कुठेही रनिंग करू शकता, पण व्यायाम हे तुम्हाला गरजेचं आहे. आमच्या बी चॅनेलच्या प्रेक्षकांसाठी फिटनेस संदर्भात काही टिप्स देऊ शकाल? 100%. तर फिटनेस आता मी एवढं सांगू शकेन की व्यायाम तर तुम्हाला गरजेचं आहेच,
पण व्यायामाबरोबर तुमचं खाण्यापिणं कंट्रोल असणं पण गरजेचं आहे. सध्या फास्ट फूड लोकांचं जास्त म्हणजे लक्ष चाललं की सगळ्यात सोपं जे आपलं जिभेला चांगलं वाटतं ते आपण खातो, पण ते शरीराला किती हानिकारक आहे ते आपल्याला माहीत नसतं. मग ते खाल्ल्यानंतर जे आपल्याला आजार होतात त्या आजार जाण्यापेक्षा 1 तास आपण वेळ काढला तर या आजारापासून लांब राहू शकतो. आपल्या फिटनेस सेंटरच्या माध्यमातून भविष्यात काही तुम्ही प्रोजेक्ट राबवणार आहात का, किंवा नवीन काही उपक्रम राबवणार आहात काय? हो, म्हणजे एक पुढल्या वर्षी मी नवीन प्रोजेक्ट करतोय आपला. म्हणजे मी राहायला उजावडी हनुमाननगरमध्ये. हनुमाननगरमध्ये आपल्या जिमची दुसरी शाखा करतोय. ती शाखेचा विस्तार थोडासा मोठा करणार आहे. मग त्यामध्ये कार्डिओ सेशन हा वेगळा असणार आहे, वेट ट्रेनिंग वेगळा असणार आहे, फंक्शनल आणि क्रॉसफिटसाठी जागा वेगळी ठेवणार असणार आहे. अशी मोठा प्रोजेक्ट आपण तिथे करणार आहोत. आता तुम्ही फिटनेस सेंटर आता 1चं 2 सुरू करताय, तर यात वडिलांचं मार्गदर्शन लाभतं? हो, 100%. अजूनही माझ्या जिममध्ये पण वडील असतातच. त्यांचा परवा अपघात झाला, थोडंसं पायानं चालतं नाही, पण त्यातून वेळ काढून काय असतं ना, महिन्यात 1-2दा काय असतं जिममध्ये येऊन बसतात. आत्ताच्या तरुणांना फिटनेसबाबत काय टिप्स द्याल किंवा काय सांगाल? हां, त्यांना सांगायचं म्हणजे काय झालं की सध्याचं काळ मोबाईलमध्ये इतका हरवत चालला आहे की मोबाईलमध्ये किती वेळ घालवतात ते लक्षात येत नाही त्यांना. आणि किमान माझं तर म्हणणं आहे की तुम्ही भले जिम नाही करा, व्यायाम करा, रनिंग करा, वॉकिंग करा, पण करणं गरजेचं आहे. सध्या सर वेट लॉस करा किंवा वजन वाढवा काय, यासाठी बाजारात बरीचशीच अशी औषधं आलेली आहेत किंवा सप्लिमेंट आलेले आहेत, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? हां, यावेळी सांगायचं झालं की आत्ताच्या लोकांना की शॉर्टकट मार्ग निवडणे सर्वात सोपं पडते त्यांना. की आता बाजारात स्टेरॉइड हा प्रकार एकदम सोपा झाला आहे. कुठंही मिळतं, प्रत्येक खेळाडूचं त्या क्षेत्रात वापरतात आणि जिममध्येच वापरतात, पण त्याचे साईड इफेक्ट इतके असतात की सांगण्या पलीकडचं आहेत. आणि सप्लिमेंट जर सांगायला गेलं तर लोकांना सप्लिमेंट गरज आहे, सप्लिमेंट घ्यावं, पण चांगल्या दुकानातून घ्यावं. कारण शरीराला आपल्या रोजचं म्हटलं ना की तुमच्या वजनानुसार 1 किलोला 1 ग्रॅम प्रोटीननुसार तुम्हाला प्रोटीन गरजेचं आहे. भले तुम्ही प्रोटीन घ्या किंवा नॅचरल आहारमधून सुद्धा प्रोटीन तुम्ही घेऊ शकता. आता सर सध्या आता हे धकाधकीचं आणि धावपळीचं जीवन आहे. आता 30तील 20तील तरुणांना देखील हार्ट अटॅक येतात, तर हे टाळता येतं फिटनेसच्या माध्यमातून? हां, टाळता येईल. म्हणजे 100% नाही, पण 90% का असतं ना टाळता येईल. कारण आत्ताच्या लोकांना काय झालं, घरी बसून लोक काहीतरी मोबाईलवर इकडे टाइमपास करण्यापेक्षा थोडंसं कार्डिओकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण कार्डिओवॅस्क्युलर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुमचं हार्ट स्ट्रॉंग असण्यासारखं आहे. नुसतं जिममध्ये जाऊन तुम्ही डंबल उचलला, वेट ट्रेनिंग केला म्हणजे व्यायाम झाला नाही. तुम्ही जेवढं वेट ट्रेनिंग करता तेवढा वेळ कार्डिओसाठी द्यायला लागतं. म्हणजे तुमचं कार्डिओवॅस्क्युलर पण स्ट्रॉंग झालं आणि मसल पण स्ट्रॉंग होतात. आत्ताच्या तरुणांना एक वेडच म्हणावं लागेल की 6 पॅक किंवा अतिरिक्त बॉडी बनवायचं काय, असं एक वेडच म्हणावं लागेल त्यांच्या मनात. अशा तरुणांना काय सांगाल? हां, अशाला मी जरूर सांगू इच्छित की आत्ता झाले की 6 पॅक नवीन फॅड झाला, पण त्याचं गरजेचं आहे असं नाही. फक्त लोकांना दाखवण्यासाठी किंवा आता जे नटनटी जे आहेत, ॲक्टर लोक आहेत की ते 6 पॅक करतात, पण ते कोणत्या पद्धतीने करतात त्यांना माहीत नसतं. पण त्यांना आदर्श ठेवून मग ते 6 पॅक भरपूर जण करतात, पण ते गरजेचं आहे असं नाही, पण केलं तर चांगलंच आहे. ओके अभयजी, या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, फिटनेसबाबत आमच्याशी तुम्ही मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.